खेळाडूंमध्ये आपल्या या स्पर्धेसाठी 2 श्री शिव छत्रपती क्रीडा पुरस्कृत आणि 9 राष्ट्रीय खेळाडू आणि 2 आंतरराष्ट्रीय खेळाडू आपल्याला या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत। अशा या खाकरे कुटुंबियांच्या नियोजनातून या खेळाडूंच्या माध्यमातून असा आपल्याला या ठिकाणी प्रतिसाद दिसतोय। एवढे महान खेळाडू या स्पर्धेसाठी आपल्याला लाभलेले दिसत आहेत। यानंतर या स्पर्धेची ही आयोजनाची दुसरी वेळ आहे आणि या स्पर्धेमध्ये 2 दिवस सर्व खेळाडूंना आयोजकांच्या वतीने नाश्ता, जेवण, चहा, पाणी याची सुद्धा छान प्रकारे सोय केली होती। त्याबद्दल आम्ही सर्व खेळाडूंच्या वतीने तुम्हाला पुन्हा एकदा आम्ही धन्यवाद मानतो। मी उमाताईंना विनंती करतो आपण या ठिकाणी बाबर सर यांना विनंती करतो आपण 2 शब्दांचा मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। नमस्कार। आमदार चषक आणि मर्करी फाउंडेशनच्या वतीने चिंचवड यांच्या वतीने आपण पुणे जिल्हा नामांकन स्पर्धा आणि आमचे पिंपरी चिंचवड जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांचा असा आपण हा संयुक्त 2 दिवसाचा कॅरम स्पर्धा भरवली होती। आणि स्पर्धा ॲक्च्युली तसं तर खूप कमी वेळामध्ये दादाला माहिती आहे खूप कमी वेळामध्ये आपण हे अरेंजमेंट केलं, याची व्यवस्था केली, पण त्या कमी वेळेमध्ये सुद्धा खूप चांगला आपल्याला प्रतिसाद मिळाला। आपली व्यवस्था खूप चांगली, आमच्या परीने जेवढी सर्व खेळाडूंना मला सांगायचं की आमच्या परीने जेवढी व्यवस्था चांगली करता आली तेवढी केलेली आहे आम्ही। आणि स्पर्धा सुद्धा मी बघितली, शेवटची स्पर्धा एकदम खूप फाईट होते एकदम आणि मस्त झाली स्पर्धा। आता ॲक्च्युली थोडेसं पार्टिसिपंट सुद्धा कमी होते कारण बरेच मला एसकेएफ कंपनीच्या हॉलमध्ये सुद्धा स्पर्धा चालू आहे। त्यामुळे एनिवे आपल्याला ही स्पर्धा आमदार चषक या महिन्यात घेणं क्रमप्राप्त होतं म्हणून आपण ही स्पर्धा घेतली। आणि ताई खरंच मस्त स्पर्धा झाली। आम्ही आज सकाळी 2-3 राऊंड आत्ता सुद्धा होतो। आणि मला एक तुम्हाला या निमित्ताने एक तुम्हाला रिक्वेस्ट करायची की आमचे प्राधिकरणातले ज्येष्ठ नागरिक आमचा क्रीडा संघ आहे, जवळजवळ 70 ॲक्टिव्ह आहेत तर खेळाडू, आप्पांना माहिती आहे, तर ॲक्टिव्ह खेळाडू आहे। आणि सगळे आमची परवड काय झाली माहिती आहे का, आता आम्ही ज्या ठिकाणी आम्ही घेतला हॉल ते आमचं 3रं ठिकाण आहे, तर आम्हाला अशी नको व्हायला की आता परत या ठिकाणी जाऊन अजून दुसरं कुठंतरी घर बघायला। तर आमची अशी आम्ही जयदीप दादाला माहिती आहे की आम्ही पत्रही दिले, ताईंनी खूप मोठा आपण मदनलाल धिंगरा ग्राउंडवर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभं करतोय आणि त्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये आपल्याला जागा मिळावी अशी मी सगळ्यांच्या वतीने ताईंना रिक्वेस्ट करतोय। आणि मला अपेक्षा आहे की ताई ही आपली गरज पूर्णपणे भागवतील याच्याबद्दल ते मात्र शंका नाही, कारण कार्यक्षम आमदार आहेत त्यामुळं पुढचं बोलायची काय गरज नाही आहे। आणि आपलं हे आपली मनोकामना आहे आणि आपलं जे स्वतःचं हक्काचं जे कॅरम क्लब करताची जागा आहे ते आपल्याला मिळेल अशी मी अपेक्षा बाळगतो। आणि सर्व विनर्स आहेत जे खेळाडू आता स्पर्धक विनर्स त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद बाबा सर, आपण खूप छान या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे। यानंतर मी ज्येष्ठ गटातील सर्व स्पर्धेचं ज्यांनी नियोजन पाहिलं असे आमचे कोंडुसकर काका यांना विनंती करतो आपण 2 शब्दाचं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं। सर्वप्रथम ताईचे खूप खूप आभार, कारण यंग जनरेशनकडं आपलं बहुतेकांचं लक्ष असंच असतं, पण आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा स्पर्धा घेतात म्हणजे आम्हाला तरुणपणामध्ये गेल्यासारखं वाटतं। मी ताईंचे आणि जयदीप दादांचे खूप खूप आभार मानतो। असं जर का ज्येष्ठांना जर का प्रोत्साहन जर का दिलं आपण कुठल्या प्रकारे वेगळ्या माध्यमातून तर ज्येष्ठांना आणखीन थोडंसं तरुण आपले झाल्यासारखं वाटेल आणि त्यांचं आयुष्य सुधारायला मदत होईल आणि भावी आयुष्यात सुद्धा आपलं सुखाचं जाईल। मी परत एकदा ताईंचे आणि जगदीप दादांचे आभार मानतो। खूप खूप धन्यवाद।
धन्यवाद. काकांनी फार छान या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. यानंतर पुरुष गटातील श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कृत आंतरराष्ट्रीय खेळाडू अनिलजी मुंडे यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो आणि आपणही या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी विनंती करतो. आदरणीय व्यासपीठ, या स्पर्धेच्या अनुभवाबद्दल मी थोडं सांगेन. गेली 15 ते 20 वर्ष कॅरम क्षेत्रात कॅरम खेळत असताना असे खूप कमी आयोजक संयोजक आहेत की जे कॅरम खेळाडूंचा एवढा डीप जाऊन विचार करतात. आम्ही स्पर्धा खेळतो की स्पर्धा कुणीही म्हणजे छोटी मोठी नसते कुठली पण स्पर्धा घेण्यामागचा जो हेतू असतो की एवढा सुशोभित हॉल मी खूप कमी स्पर्धेमध्ये बघतो. त्यासाठी मी तुमचं अभिनंदन करतो की एवढ्या लेवलला जाऊन तुम्ही विचार केला की कॅरम खेळाडू थोडासा कॅरम गेम थोडं कमी समजतात लोक, पण खेळाडू आपल्याकडे काय दर्जाचे आहेत जे कॅरममध्ये आहेत त्यांना माहिती आहे. आता आम्ही पण त्या ह्याच्यावरती पाय ठेवून आम्ही स्वतः जरी वरच्या लेवलला गेलोय तरी सुद्धा अजून खेळाडू वरती कसे येतील, त्यांना मार्गदर्शन कसं होईल, त्यांना लोक सपोर्ट कसे करतील. तर अशा ॲटमॉस्फिअरमध्ये स्पर्धा घेतल्या, येणारा क्राऊड बघणारी लोक यांना कळतं कॅरमचा दर्जा काय आहे आणि तो दर्जा वाढवण्याचं काम ताईंनी केलं. तर मी परत एकदा सगळ्या खेळाडूंच्या वतीने ताईंचे आभार मानतो. आणि 2 दिवस कुठल्याही प्रकारचं चहा नाश्ता जेवणापासून सगळ्याची सोय केली. खेळाडूला 1 रुपया पण खर्च नाही झाला, त्याबद्दल मी परत एकदा ज्येष्ठ नागरिकांपासून आमच्या सगळ्यांचं एवढं घरगुती जेवण एकदम सुंदर छान मिळालं त्यासाठी मी परत एकदा खेळाडूंच्या वतीने अभिनंदन करतो. धन्यवाद. यानंतर मी ताईंना विनंती करतो, जयदीप भाऊंना विनंती करतो आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. मान्यवर व्यासपीठ आणि हे बसा बसा. आता ही जी कल्पना ही ठरली म्हणजे आता मी जास्ती असं बोलायला हे नाहीये पण जरा बोलण्याचा प्रयत्न करतो की राजू बाबांचं आणि आमचं म्हणजे याची संकल्पना कशी चालू झाली मी तुम्हाला सांगतो. ज्येष्ठ नागरिकांना आपल्याला म्हणजे आता ते काय खेळतात तर ते कॅरम बोर्ड खेळतात चांगले असं आमचं आणि राजू बाबांचं बोलणं झालं. मग त्याच्यानंतर मग ते डेव्हलप केलं, म्हटलं कुठे करायचं कसं करायचं. मग मी बाबांना सांगितलं की जे काय कराल ते 5 स्टार करा, नाच करा तो पूर्ण करा. नाच करायचं म्हणून मग बाबासाहेब पण थोडेसे ओल्ड स्कूल आहेत. मग थोडं येत असं तसं हे ते मग करता करता हे फायनली ह्या महिन्यामध्ये म्हटलं याचं मार्गी लागलं. थोडा मला वेळ कमी देता यायला लागला. घरी काल एक मोठं लग्न होतं आमच्या घरातलंच, त्या घराच्या लग्नामुळे जरा वेळ आपल्याला कमी देता आला. पण तुमच्या सगळ्यांचा प्रतिसाद बघितला पुढच्या वेळी जर साहेब पुढच्या वेळी याच्यापेक्षा जर चांगली सोय नाही झाली तर बघा तुम्ही. आणि सुंदर सोय करू. 2 दिवस नाही 3 दिवसाचा कार्यक्रम ठेवू आणि फक्त कॅरमच नाही थोडं अजून काहीतरी एंटरटेनमेंट आणि अजून काहीतरी असा विषय म्हणजे जशी बाल जत्रा भरते ना तशी ज्येष्ठ जत्रा भरवण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करू. ठीक आहे, धन्यवाद. जयदीप भाऊंनी खूपच छान प्रतिसाद आपल्या स्पर्धेसाठी या ठिकाणी दिलेला आहे. यानंतर मी ताईंना विनंती करतो आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावर उपस्थित असलेले राजू बाबाजी, राधिका, रेखाताई ज्यांनी सर्व पाहिलं, आता नावं नाही दिली तुम्ही माझ्याकडे. तसंच विवेक म्हटलं की आमचं इकडून येणार. ताई विवेक तुमच्याकडे येतोय का, तुम्ही विवेक त्यांच्याकडनं येणार. आणि काल पिवळ्यात होता आज लाल मध्ये आहात. साधे असं यंग असायला पाहिजे. हा रंग कसा कसा घालू असा आमचा नेहमीच प्रश्न असतो. तुम्ही खरंच विवाह नेतृत्व. गेल्या वेळेच्या स्पर्धेत सुद्धा मी तुम्हाला भेटले होते, त्यावेळेलाही मी पाहिले उत्साही व्यक्तिमत्व असे आहेत. जयदीपचे यंग होत चालला. जयदीपचे दोन्ही मित्र जे उजव्या डावीकडे आहेत जे कायम त्याच्या बरोबर असतात. तसंच आपण सुशीलजी
आताच मनोगत व्यक्त केलं आपण की एवढं 5 स्टार, काही 5 स्टार नाही, ते जयदीपच्या मनाने कमीच आहे, कारण जयदीपला सवयच तशी आहे. समोर जयदीपची मित्रमंडळी बसलेली आहेत. खरं हा 2 दिवसाचा कॅरम बोर्डच्या स्पर्धा घेतल्या. ज्येष्ठ नागरिकांच्या माध्यमातून जर पाहिलं तर बसून आणि एन्जॉय करणारा ही स्पर्धा आहे. राजू बाबरजींच्या माध्यमातून गेल्या वेळेला घेतली, आता दुसऱ्यांदा घेतली आपण. आणि आताच विषय झाला की आपल्याला प्रत्येक वेळेला वेगळ्या जागेत घ्यावं लागतं. आता मी तुम्हाला शब्द देते, मदननाथ धिंद्रा जेव्हा बांधणं होईल 2000 स्क्वेअर फूटचा मेडिटेशन हॉल आपण तिथे ठेवायला सांगितलेला आहे, जो आपण आपल्या माध्यमातून तिथे आपण खेळू शकतो. आणि बाबासाहेब फक्त ज्येष्ठांना तुम्ही खेळवता, लहान मुलांना कधी शिकवलं? हा, लहान मुलांना सुद्धा शिकवलं गेलं पाहिजे. जेव्हा घरामध्ये कॅरम बोर्ड आणतात पण